यांना सुद्धा परमिशन आहे. याच्यानंतर 6 नंबर बघा, 6 नंबर मध्ये फक्त रीड आणि राईटलाच परमिशन राहते. रीड आणि राईट आपल्याला एक्झिक्यूटची परमिशन राहत नाहीये. म्हणजे 6 नंबर जो कोण जर आपण 6 नंबर राईट तर काय असेल, रीड आणि राईट फक्त, एक्झिक्यूट नसेल. एक 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 परमिशन फक्त कमी येते. मग याच्यामध्ये बघा कसं राईट करतो, की युजरला रीडची परमिशन आहे, ग्रुपला सॉरी युजर नंतर ग्रुप आहे, राईट. ग्रुपला रीडची परमिशन राईटची परमिशन आहे आणि त्याच्यानंतर लास्टला कोण आहे, ऑदरला परमिशनच नाहीये. त्याच्यासाठी मी 0 घेतोय. ठीक आहे, हे फक्त लक्षात ठेवायसाठी. याच्यानंतर बघा 5 नंबर म्हणजे काय असतो, रीड परमिशन आहे, त्याच्यानंतर राईटची परमिशन नाहीये बट एक्झिक्यूटची परमिशन आहे 5 नंबर म्हणजे. मग याला कसं राईट करू शकतो, जिथे हायफन आहे तिथे 0 देतोय मी, 101. त्याच्यानंतर 4th नंबर बघा, त्याला फक्त रीडची परमिशन आहे, राईट आणि एक्झिक्यूट परमिशनच नाहीये. म्हणजे नंबर कोणता येईल, 100. याच्यानंतर 3 नंबर आपण जर दिला तर त्याच्यामध्ये बघा मी रीडची परमिशन देत नाहीये, मी एक्झिक्यूटची सॉरी राईट परमिशन देतोय आणि एक्झिक्यूटची देतोय. मी याच्यामध्ये नंबर कोणता होईल, 0 1 11 आय मीन 11, राईट. 0 आणि 11. याच्यानंतर बघा पुढचा कोणता आहे, 2 नंबर आहे. 2 नंबर मध्ये मी काय करतो, रीडची परमिशन नाहीये, राईटची परमिशन आहे आणि एक्झिक्यूटची परमिशन आहे. म्हणजे नंबर कोणता झाला, 0. जिथे हायफन आहे तिथे 0 येतोय. आणि त्याच्यानंतर 1 साठी बघा, रीडची नाहीये, राईटची नाहीये, एक्झिक्यूटची आहे. नंबर असेल कोणता असेल रे, 001, राईट. म्हणजे आपल्याला कोणतीच परमिशन नाहीये, म्हणजेच 000. हा सिम्बॉलिक फॉर्मॅट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, फक्त लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, जरी हा लक्षात राहिला तरी तुम्हाला युजर ग्रुप आणि जो काही ऑर्डर आहे ते तरी तुमच्या लक्षात राहील. युजर साठी यू, ग्रुप साठी जी आणि त्याच्यानंतर ऑर्डर साठी ओ आपण घेतला होता. एव्हरी परमिशन फॉर ऑल. मला काय करायचंय, सगळ्यांना मला परमिशन द्यायचं, ऑल विथ जो काही आपल्याकडे लाईक युजर असेल किंवा ऑर्डर असेल, त्याला मला सगळ्यांना परमिशन द्यायची. आता नॉर्मली आपण बघा, इथे आपण लास्ट टाइम बघितलं युजरला परमिशन दिली होती. आता इथे या सीएच मोडच्या कमांड मध्ये आपण जर सिम्बॉलिक फॉर्मॅट यूज नाही केला तर मला काय करायचं, सगळ्यांना परमिशन द्यायची. कशी देतो आपण, युजरला परमिशन द्यायची, कोणती द्यायची आहे, राईटची आणि एक्झिक्यूटची. बट आता मला राईटची, एक्झिक्यूटची आणि रीडची सुद्धा द्यायची आहे. तर आपण काय करत होतो, U+RWX देत होतो, राईट. आता मला काय करायचंय की युजरला सुद्धा मला फुल परमिशन द्यायची आहे. इथे बघा हा कशासाठी असणार आहे सिम्बॉलिक फॉर्मॅट, युजरला सुद्धा मला फुल परमिशन द्यायची आहे, त्याच्यानंतर मला ग्रुपला सुद्धा फुल परमिशन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, ऑर्डरला सुद्धा फुल परमिशन द्यायची आहे. आता हेच जर आपण विदाउट सिम्बॉलिक फॉर्मॅट जर करायचं बोललो तर आपल्याला काय करावं लागेल रे, हाच कंटेंट काय करावं लागेल आपल्याला, 3 टाइम्स राईट करावं लागेल. मग इथे युजर साठी झाली फुल परमिशन, त्याच्यानंतर लाईक ग्रुपसाठी फुल परमिशन म्हणजे chmod G+RWX hello.txt ला ग्रुपची सुद्धा परमिशन द्यायचे आणि त्याच्यानंतर ऑर्डरला सुद्धा परमिशन द्यायचे फुल hello.txt फाईल साठी. बरोबर आहे, हा कंटेंट लक्षात येतोय. फुल परमिशन द्यायचं युजर साठी, त्याच्यानंतर फुल परमिशन द्यायचं ग्रुपसाठी, त्याच्यानंतर फुल परमिशन द्यायचं ऑर्डर साठी विदाउट सिम्बॉलिक फॉर्मॅट. लक्षात येते सगळ्यांना? येस सर. बाकीचे लक्षात येते की नाही येते? ओके. आता तेच मला काय करायचंय, सॉरी काय म्हणतोय, ओके. याच्यामध्ये बघा आता आपण जसं मॉडिफिकेशन बघितलं होतं, आय वॉन्ट टू मॉडिफाय द युजर्स परमिशन्स. आता युजर्स परमिशन साठी आपण काय बोललो होतो, युजर इट मीन्स युजर, यू, राईट. युजर म्हणजे यू झाला, ग्रुप म्हणजे जी झाला, ऑदर्स म्हणजे ओ झाला, राईट. जसं आपण लास्ट टाइमला एक परमिशन दिली होती, युजरला मला फक्त कोणती परमिशन द्यायची, फर्स्ट 3 म्हणजे युजर झाले, सेकंड 3 म्हणजे ग्रुप झाले, थर्ड 3 म्हणजे ऑदर्स झाले. युजरला मला रीड आणि राईटची परमिशन द्यायचं आहे, तर मी काय केलं, रीड आणि राईट फक्त ऍड केला, RW झाला.
ग्रुपला मला फक्त रीडची परमिशन द्यायची आहे. त्याच्यानंतर माझे जे काही 2 लाइक आयडल जे काही स्पेस आहे त्याला फक्त हायफन द्यायचं आहे. हायफन म्हणजे कोणतीच परमिशन नाहीये. आणि त्याच्यानंतर ऑथर्सला सुद्धा आपल्याला काय करायचं होतं, फक्त रीडची परमिशन द्यायची होती. बाकीचे मी काय केले, स्पेस ॲज इट इज एम्प्टी ठेवला. म्हणजे हायफन. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आर डब्ल्यू हायफन आय मीन आर हायफन हायफन त्याच्यानंतर आर हायफन हायफन फॉर द ई डॉट टी एक्स टी. आता हेच काय करायचंय तुम्हाला, फुल परमिशन द्यायचंय युजरला सुद्धा, फुल परमिशन द्यायचंय ग्रुपला आणि फुल परमिशन द्यायचंय द्यायच्या कुणाला, ऑथर्सला, राईट. सो त्या केसमध्ये काय करू शकतो आपण, chmod u प्लस rwx hello डॉट txt साठी मी फुल परमिशन दिली. rwx घेतला, एक सुद्धा इथे जर मी हायफन दिला तर ही फुल परमिशन आहे का, नाहीये. मग फक्त रीड आणि लाईक एक्झिक्यूटची परमिशन आहे. बट मला कोणती द्यायची, रीड लाईक राईट आणि एक्झिक्यूट फॉर द हॅलो डॉट टी आणि ती युजरसाठी द्यायची. ग्रुपसाठी मला पण फुल परमिशन द्यायचे, म्हणजे बाकीचे 3 जे कंटेंट्स आहेत, हे जे कंटेंट्स आहेत याला सुद्धा मला फुल परमिशन द्यायचे. त्यासाठी जी प्लस, प्लस म्हणजे काय, ऍड करायचं, मायनस म्हणजे काय, रिमूव्ह करायची परमिशन, राईट. ते ऑलरेडी बघा मी नोट्समध्ये ऍड केलेलं आहे. लेट मी शो यू. इथे सगळ्या नोट्स आहेत, ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्या कमांड्स आहेत ज्या आपण बघितलेलं आहे, त्याच मी फक्त इकडे काय केलेत, कॉपी पेस्ट केलेत. ठीक आहे. इथे आपण कंटेंट बघितला होता. एल-एस-एल काय असतो, एल-एस-आर काय असतो. जरी डिप्लॉयमेंटच्या वेळेस किंवा ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणती कमांड नाही आठवली, तर डायरेक्टली इथं काय करू शकता तुम्ही, या फाईलमध्ये, या नोट्समध्ये तुम्ही सर्च करू शकता. डिलीटसाठी कोणती परमिशन. त्यानंतर फाईल कॉपी पेस्ट करायच्या, फाईल ॲक्सेस करायच्या, राइट. कुठपर्यंत आपण बघितलं होतं, एस-सी-डी बघितलेला, त्याच्यानंतर रिप्लेसमेंटची बघितलेली, डिलीट बघितलेला, फुल परमिशन. हे जे परमिशन आहे याच्यामध्ये मी वाटल्यास तर नंबर सुद्धा ऍड करतो, ठीक आहे. आणि क्रिएट न्यू ग्रुप पर्यंत आपण, आय मीन मला वाटतं क्रिएट पण बघितला होता. डिस्प्ले युजर्स बिलॉंग टू ग्रुप इथपर्यंत आपण बघितलं होतं, ठीक आहे. या सगळ्या नोट्स याच्यामध्ये मी कंटेंट ऍड केलेला आहे. जिथे डॉलर आहे ती कमांड असेल, ठीक आहे. हॅशटॅग म्हणजे तुमचं काय असेल, एक कमेंट असेल, कशासाठी आपण ती कमांड रन करतोय. सेम फॉर आपल्याला काय करायचंय, युजरला फुल परमिशन, ग्रुपला फुल परमिशन, ऑथरला फुल परमिशन. मग या केसमध्ये आपल्याला काय करायचंय, या 3 कमांड तुम्हाला दरवेळेला रन करायला पाहिजे, युजर, ग्रुप आणि ऑथरसाठी. बट मला काय करायचंय, सिम्बॉलिक मोडमध्ये ते कन्व्हर्ट करायचंय. सिम्बॉलिक मोड म्हणजे काय, की नंबर्स आहेत आणि नंबर्सला डिफाईन केलंय, की 7 म्हणजे काय, RWX. मग फर्स्ट 7 काय असतो बघा. आता मी आधी हे लक्षात घ्या पहिला. 7 म्हणजे RWX म्हणजे फुल फुल परमिशन झाली. 6 म्हणजे काय, आर आणि डब्ल्यू एक्झिक्यूटची परमिशन नाहीये. 5 म्हणजे काय, रीडची परमिशन आहे, एक्झिक्यूटची आहे आणि राईटची परमिशन नाहीये. 4 म्हणजे काय, रीडची परमिशन आहे, राईटची नाहीये, एक्झिक्यूटची नाहीये. 3 म्हणजे काय, रीडची परमिशन नाहीये, राईटची परमिशन आहे, एक्झिक्यूटची परमिशन आहे, राईट. 2 म्हणजे काय, रीडची परमिशन नाहीये, फक्त राईटची परमिशन आहे आणि इथे राईट शेवट कोणता होता, एक्झिक्यूटची परमिशन नाहीये, राईट. 1 म्हणजे काय, फक्त एक्झिक्यूटची परमिशन. 0 म्हणजे काय, नो परमिशन. आता हा म्हणजे काय झाला, सिम्बॉलिक टेबल झाला. या सिम्बॉलिक टेबलचा यूज करून तुम्हाला काय करायचे, परमिशन्स डिफाईन करायचे. याचा बेनिफिट काय होतो, की तुम्हाला प्रत्येक युजर असेल, ग्रुप असेल आणि ऑथर असेल, या तिघांसाठी ऍट अ सेम टाइम तुम्ही एकच कमांड रन करू शकता. आता 7 म्हणजे आपल्याला माहिती आहे, एक 7 सिंगल 7 म्हणजे काय, तो युजर असेल हे लक्षात घ्यायचं. आता हा आपला फॉर्मॅट कसा आहे, सुरुवातीचा यू, नंतर जी आणि त्याच्यानंतर ओ, म्हणजे युजर, ग्रुप आणि ऑथर्स, ठीक आहे. असाच फॉर्मॅट फक्त लक्षात ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये बघा, मी एक कमांड क्रिएट करतो. एक सेकंड गाईज, लेट मी ऍक्सेस मशीन फर्स्ट. मशीन वरतीच मी तुम्हाला दाखवतो, वेट. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या फाईल्स आहेत आपल्याकडे, इतक्या फाईल्स आहेत. परमिशन कशी डिफाईन करायची, चेक करायची तुम्हाला, ls-l e डॉट txt. आपण कालच बघा e डॉट txt ला RWX युजर साठी परमिशन फुल दिली. त्याच्यानंतर लाईक याच्यासाठी ग्रुपसाठी आपण राईटची परमिशन दिलेली नाहीये आणि एक्झिक्यूट साठी, सॉरी, ऑथर साठी आपण एक्झिक्यूटची परमिशन दिलेली नाहीये, राईट.
आता मी काय करतो, a.txt ला एकदा चेक करू. a.txt क्लिक ऑन एंटर. आता a.txt मध्ये बघा कोणाकोणाला काय काय परमिशन आहे ते आधी डिफाईन बघूयात. ही कोणती परमिशन झाली रे? कोणासाठी आणि कोणती परमिशन? रीड आणि राईटची. युजर साठीची रीड राईट परमिशन आहे. ही कोणती परमिशन झाली? ओनली रीड. ओनली रीडची ग्रुपसाठी. आणि लास्ट वन कोणते आहे? ऑदर साठी ओनली रीडची. फक्त रीडची परमिशन आहे. आता याला मला काय करायचं आहे? फुल परमिशन द्यायची आहे. मी काय म्हणतोय? फुल परमिशन द्यायची आहे. आता तुम्ही याला फुल परमिशन देताय विदाउट युजिंग सिम्बॉलिक मोड. कसं करणार? आधी आपण चेक करू की विदाउट युजिंग सिम्बॉलिक मोड आपण कसं देऊ शकतो. मला सिम्बॉलिक मोड यूज नाही करायचा, तर काय करणार आपण? ch मोड दिला. युजरची कोणती परमिशन गाईज मिसिंग आहे? एक्झिक्यूट. एक्झिक्यूट म्हणजे कोणता असेल इथं? u प्लस एक्स. त्याच्यानंतर फाईल नेम. बरोबर ना? फाईल नेम. राईट. आता मी काय करतो? एंटर करतो. त्याच्यानंतर ls-l करू परत एकदा. आली का इथे? एक्झिक्यूटची परमिशन आली फॉर युजर. आता बाकीच्यांना सुद्धा मला तसं करायचं आहे. परत काय करू? ch मोड u प्लस. आता u ला फुल परमिशन आहे, म्हणजे युजरला फुल परमिशन आहे. आता कोणाला द्यायचे आपल्याला? ग्रुपला द्यायचे. ग्रुपला एक्झिक्यूटची सुद्धा द्यावं लागेल. आणि अजून कोणती द्यावं लागेल रे ग्रुपसाठी? राईटची. म्हणजे w आणि x. क्लिक ऑन एंटर. राईट. परत एकदा ls-l a.txt आली का? rwx आला. आता राहतोय कोणता? ऑदर राहतोय. ऑदरला परमिशन द्यायची. आता इथे काय करावं लागेल? इथे ओ करायला लागेल. आणि ऑदर साठीची परमिशन कोणती मिसिंग आहे? राईटची नाही आहे आणि एक्झिक्यूटची नाही आहे. जस्ट क्लिक ऑन एंटर. अगेन ls-l rwx. म्हणजे आपण काय केलं? युजरला परमिशन दिली, ग्रुपला परमिशन दिली आणि त्याच्यानंतर ऑदरला सुद्धा परमिशन दिली. बट ऍट अ सेम टाइम मध्ये आपण केलो का? हे नाही केलेलं. त्याच्यासाठी आपण काय केलं? 3 वेळेस आपल्याला ह्या कमांड रन करायला लागल्या. राईट. आता एक काम करू, आपण सिम्बॉलिक मोडचा यूज करू. आता बघा ls करतो. याच्यामध्ये a ला परमिशन फुल आहे, e ला परमिशन फुल आहे, b ला परमिशन नसणार आहे. b ची एकदा परमिशन चेक करू. ls-l त्याच्यानंतर b.txt क्लिक ऑन एंटर. आता मला काय करायचंय? ऍट अ सेम टाइम आय वॉन्ट टू गिव्ह द परमिशन फॉर द b.txt. आता काय करायचंय तुम्हाला? आता सिम्बॉलिक मोडचा यूज करायचा आहे. नाव व्हॉट इज द सिम्बॉलिक मोड? दॅट वी कॅन यूज हिअर द सिम्बॉलिक मोड लाईक अ नंबर्स. मग नंबर्स कोणत्या टेबलमध्ये बघायचं? जे आपण पिरियडिक टेबल क्रिएट केलंय. 7 म्हणजे काय झाली रे? 7 म्हणजे काय? रीड, राईट आणि एक्झिक्यूटची परमिशन. राईट. आता मला काय करायचंय? b.txt साठी मला युजरला सुरुवातीला फुल परमिशन द्यायची आहे. मी इथे कमांड राईट करतो. ch मोड त्याच्यानंतर 7 घेतला मी आणि त्याच्यानंतर b.txt. आता फर्स्ट 7 म्हणजे काय झाला रे? फर्स्ट 7 म्हणजे काय झाला? याच्यामधला युजर झाला. बरोबर. फर्स्ट 7 ला रीड राईट एक्झिक्यूटची मी काय करतोय? परमिशन देतोय. कारण 7 म्हणजेच काय? रीड राईट एक्झिक्यूट. त्याच्यानंतर ही युजरची परमिशन झाली. मला काय करायचंय? ऍट अ सेम टाइम मध्ये मला काय करायचं? सेम कमांड मध्ये मला ग्रुपला सुद्धा परमिशन द्यायची. तर मी काय करणार आहे? ग्रुपला मला फुल परमिशन द्यायची. परत एक 7 राईट करणार. म्हणजे काय झाला? युजरची आपण rws घेतली. युजर म्हणजे काय झाला? फर्स्ट 7. राईट. मग 7 म्हणजे कोणती परमिशन आहे गाईज? रीड राईट एक्झिक्यूटची. सेकंड 7 म्हणजे काय झाला? सेकंड 7 म्हणजे काय झाला गाईज? ग्रुपला सुद्धा मी काय करतोय? टेबलमध्ये जायचं. ग्रुपसाठी मी 7 सेकंड 7 घेतला. सेकंड 7 म्हणजे जी साठी मी rwx ची परमिशन देतोय. परत मी सेकंड 7 घेतला. आता मला काय करायचंय? थर्ड 7 म्हणजे काय आहे रे? थर्ड मला एक लाईक व्हॅल्यू घ्यायची आहे. थर्ड 7 म्हणजे काय? याच्यामधला ऑदर असेल. राईट. ऑदर साठी सुद्धा मला काय करायचंय? फुल परमिशन घ्यायची आहे rwx ची. कमांड क्लिअर आहे एव्हरीवन? 777 का राईटली क्लिअर आहे का? येस. ठीक आहे. आता एकदा काय करू? येस. हीच कमांड काय करतो मी? कॉपी करतो आणि डायरेक्टली याच्यावरती रन करतो. आता परत एकदा बघा. मी एकदा क्लिअर करतो. b.txt ला परमिशन किती आहे? एक्झिक्यूटची परमिशन फर्स्टला मिसिंग आहे युजरला. त्याच्यानंतर ग्रुपला एक्झिक्यूट आणि रीडची परमिशन मिसिंग आहे आणि ऑदरला एक्झिक्यूट आणि राईटची परमिशन मिसिंग आहे. राईट. आता मी काय करतो? तीच कमांड मी इथे एंटर करतो. ऍट अ सेम टाइम मध्ये मला काय करायचंय? कमांड कॉपी नाही झाली. ch मोड 777 b.txt. आता मी काय करतो? सेम टाइम मध्ये मी युजरला परमिशन, ग्रुपला परमिशन आणि ऑदरला परमिशन. जस्ट क्लिक ऑन एंटर. नाव
ls-l b.txt. दॅट्स इट गाईज. ऑल ऑफ यू क्लिअर आहे? म्हणजे आपण मगाशी 3 कमांड्स रन केल्या. आता किती कमांड रन केल्या? एकच कमांड रन केली. कळते आता सगळ्यांना पिरियडिक टेबल किती इम्पॉर्टंट आहे तो? Yes, sir. ऑफिसमध्ये तुम्हाला नंबर्स वरती सगळं असतं. ठीक आहे. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये कोण यू ओ जी असलं काय विचारणार नाहीत. डायरेक्टली 777 चा मिनिंग काय? डायरेक्टली 765 चा मिनिंग काय? आता बघा, आता मला याच्यामध्ये काय करायचं, आणखीन एक फाईल घेऊ. मी आणखीन एक फक्त एक्झाम्पल देतो. ए ला फुल परमिशन, बी ला फुल परमिशन आहे, ई ला फुल परमिशन आहे. एकदा झेड ला चेक करू. z.txt. आता याच्यामध्ये मला काय करायचंय बघा, एक सिच्युएशन तुम्हाला देतो की for z.txt I want to give the user full permission, then group execute permission for group and आणि कोणता राहतोय ऑर्डरला आपल्याला काय करायचंय, राईटची परमिशन द्यायचं अँड राईट परमिशन फॉर ऑर्डर्स अकॉर्डिंगली क्रिएट द कमांड. आता मला सांगा याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये पहिला अंडरस्टँड करून घेऊया आधी. z.txt ला युजर साठी फुल परमिशन पाहिजे म्हटल्यानंतर काय येणार, rwx येणार आहे, बरोबर ना? बरोबर आहे की नाही आहे? Yes, sir. एक Save. मिनिट, आधीची सिच्युएशन मी कॉपी करतो. वेट, आत्ताची सिच्युएशन पहिला काय करू, इथे मी पेस्ट करून ठेवतो. आता सध्या ही परमिशन आहे b.txt ला आणि मला काय करायचं आहे बघा, मला कोणती परमिशन द्यायची आहे, युजर साठी फुल परमिशन. सॉरी गाईज, ऑलरेडी नाही नाही, इथे काहीतरी बघा, इथे हायफन आपला मिस झाला. एक मिनिट, कॉपी पेस्ट. हा, आता याच्यामध्ये बघा युजर साठी लाईक क्वेश्चन काय, युजर फुल परमिशन पाहिजे म्हणजे युजर कसा बनला पाहिजे, RWX असा बनला पाहिजे, बरोबर? त्याच्यानंतर एक्झिक्यूटला एक्झिक्यूट परमिशन फॉर ग्रुप. आता ग्रुपला एक्झिक्यूटची परमिशन आहे का, नाहीये, रीडची फक्त आहे, राईट? आता इथे मी मेन्शन केले का राईटची परमिशन द्यायची, नाही मेन्शन नाही केलेले, याचा अर्थ काय, हायफन ऍज इट इज. फक्त कोणती परमिशन द्यायची, एक्झिक्यूटची. म्हटल्यानंतर काय यायला पाहिजे, इथे एक्स यायला पाहिजे, बरोबर? हा कोणता झाला, ग्रुप झाला. याच्यानंतर कॉमा, त्याच्यानंतर अँड आहे बघा, त्याच्यानंतर राईट परमिशन फॉर ऑदर्स. राईट परमिशन ऑदर्सला आहे का, नाही आहे. ऑदर्सला फक्त कोणती परमिशन आहे, रीडची आहे. तिथे मला कोणती द्यायची आहे, राईटची द्यायची आहे. इथे एक्झिक्यूटची मेन्शन केली का आपण, नाही केलेली. म्हणजे याचा अर्थ काय करायचा, इथं ऍज इट इज हायफन ठेवायचं. अशी सिच्युएशन आपल्याला क्रिएट करायची आहे आणि असं तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारतात. आता याच्यासाठी आपल्याला एक कमांड क्रिएट करायची आहे बाय युजिंग द पिरियडिक टेबल. आता मला सांगा, ch मोड ऍज इट इज घ्यायला लागेल सुरुवातीला, ठीक आहे? इथे फुल परमिशन नाहीये, बट आत्ताच्या केसमध्ये मला फुल परमिशन द्यायचं आहे. पहिला व्हॅल्यू कोणती येईल, पहिली 7. 7 राईट. याच्यानंतर सेकंड जो आहे, वाटलं तर मी गॅप थोडासा देतो म्हणजे थोडं कन्फ्युजन होणार नाही. सेकंड जो आहे तो कोणता आहे, सेकंड म्हणजे कोणता झाला, हा युजर झाला. आता हा कोणता झाला, ग्रुप झाला. Group झाला. ग्रुपला ऑलरेडी रीडची परमिशन आहे, बट कोणती परमिशन पाहिजे आपल्याला, राईटची परमिशन पाहिजे, सॉरी एक्झिक्यूटची परमिशन पाहिजे, राईट? ऑलरेडी रीडची परमिशन होती, आता मला एक्झिक्यूटची परमिशन पाहिजे फक्त, राईट? राईटची परमिशन मला नको आहे, राईट? म्हणजे कसा सिच्युएशन झाली पाहिजे, फक्त एक्झिक्यूटची परमिशन द्यायची. आता टेबलमध्ये जायचं, टेबलमध्ये बघा, जिथे कुठे एक्झिक्यूटची परमिशन आहे तो वाला तुम्हाला अशी सिच्युएशन पाहिजे. पहिलं हे समजून घ्या, R-X सुरुवातीला कसा होता, R-हायफन होता. याच्यामध्ये रीडची पण राईटची पण नाही आणि एक्झिक्यूटची पण नाही आहे. आता मला नवीन जो काही मॉडिफाईड कमांड असेल त्या कमांड मध्ये मला अशी परमिशन द्यायची आहे की तो आपल्याला एक्झिक्यूटची परमिशन देईल. मग याच्यामधला कोणता नंबर येईल तो पहिला ऑब्झर्व करा तुम्ही. जिथे 5. राईट, म्हणजे इथे काय करायला लागेल मला,
5 ऍड करायला लागेल, राईट. आता शेवटचा काय आहे बघा, सुरुवातीला रीडची परमिशन होती, राईटची आणि एक्झिक्यूटची नाहीये. बट आताच्या केसमध्ये मला काय पाहिजे, राईटची परमिशन आहे तर ठीक आहे, बट आपल्याला रीडची परमिशन आहे, तर आपल्याला राईटची परमिशन घ्यायची आहे, एक्झिक्यूटची नाही घेतली तरी चालेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये शोधायचं तसा तुम्हाला आर आणि डब्ल्यू कुठे आहे. आर डब्ल्यू आणि 6. त्याच्यानंतर हायफन. येस, म्हणजे 6. काय यायला पाहिजे, ते 6 यायला पाहिजे, राईट. आणि त्याच्यानंतर फाईल नेम b.txt. कॉपी दिस कमांड, इकडे यायचंय. अगोदरची सिच्युएशन अशी आहे, परमिशन अशी आहेत, पेस्टेड. क्लिक ऑन एंटर. नाव ls-l.txt. नाही झालं का? एक सेकंड गाईज, एक सेकंड, समथिंग इज मिसिंग. 756 b.txt 75 7 घेतलाय. b.txt ला दिली आणि z.txt एलएस केलं आपण. ओ सॉरी गाईज, सॉरी. आपण b.txt ला परमिशन दिली ना, chmod. सॉरी गाईज, हा, इथे आपण कमांड ही रन केली, आपण ls-l z.txt बघतोय, सॉरी. म्हणजे आपण काय केलं, 756 आपण b.txt ला दिले, म्हणजे ही परमिशन दिली. तर आपल्याला काय करायला लागलं आता, b.txt. क्लिक ऑन एंटर. झाली का मॉडिफाईड झाली. rwx r-x rw हायफन आहे का अशी, rwx r-x rw आणि हायफन. क्लिअर आहे आता परमिशन पिरियडिक मध्ये कसं द्यायचे, सिम्बॉलिक मोड मध्ये. येस सर. येस सर. हा टेबल सगळ्यांनी काय करायचंय, फॉलो करायचंय. ठीक आहे. याचा वाटल्यास तर नंतर फोटो वगैरे कॅप्चर करून तुम्ही तुमच्या सोबत ठेवून एकदा फक्त रीड करायचंय त्याला. ठीक आहे. इंटरव्ह्यू मध्ये हे क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात. बाय द वे तुम्ही हे करू शकताय की हे जे पॉइंट्स आहे ते ऍडिशनल दिलेत, म्हणजे काय होईल, तुम्हाला 7 मधून काय लक्षात नाही आलं तर तुम्ही हे नंबर लक्षात ठेवा. 111 7 म्हणजे 111 म्हणजे फुल परमिशन. जिथे आता हे तुम्हाला पाठ आहे, RWXS असतं, हा तुम्हाला सिक्वेन्स लक्षात राहतोय. ठीक आहे. तर हे नंबर्स म्हणजे काय, 111 म्हणजे काय, फुल परमिशन आहे. आर पण एमटी नाहीये, डब्ल्यू पण एमटी नाहीये, एक्स पण एमटी नाहीये. जिथं 0 आहे तिथं हायफन द्यायचं. आता इथे आर असणार आहे, इथे डब्ल्यू असणार आहे सेकंड नंबर, आणि थर्ड नंबरला 0 आहे, याचा अर्थ काय, हायफन द्यायचं. इथे काय आहे, आर आहे, डब्ल्यूच्या जागी 0 आहे, याचा अर्थ डब्ल्यूच्या जागी हायफन द्यायचंय. 1 आहे लास्टला, एक्झिक्यूट. त्याच्यानंतर 100 म्हणजे 1 डबल हायफन. ठीक आहे. असं तुम्ही लक्षात ठेवू शकताय. हा पार्ट थोडा आपल्याकडून मिसिंग होता, तर हे मी इथे ऍड करतोय. याचे जे काही नोट्स आहेत, हे कंटेंट आहे, तुम्ही ते लाईक आपल्या नोट्स मध्ये मी ऍड करेन. ठीक आहे. ओके, लेट स्टार्ट विथ द सीएच ओन. आता सीएच मोड कम्प्लीट झालाय. ठीक आहे. सीएच मोड बद्दल काही डाऊट नाही ना एव्हरीवन? नाही सर. नो सर. ठीक आहे. ओके, great. Then let's start for the chown commands. Then what is the chown? जसं आपण लास्ट सेशनला बघितलं होतं, द chown कमांड चेंज फॉर द ओनरशिप. ch म्हणजे काय, चेंज करायचंय. own म्हणजे काय, ओनरशिप चेंज करायचे. फॉर दॅट वी हॅव सम कमांड्स इन द लायनक्स गाईज. द chown command changes user permission, सॉरी, चेंजेस ओनर परमिशन किंवा युजर ओनर परमिशन असं म्हणू शकतो आपण. ओनर परमिशन किंवा ओनरशिप. ठीक आहे. द chown कमांड चेंजेस युजर ओनरशिप ऑफ अ फाईल अँड डायरेक्टरी. म्हणजे आपल्याला आता लाईक मॉडिफिकेशन समजलं, मॉडिफिकेशन करायचं कसं ते. आता आपल्याला ओनर चेंज करायचं, एखाद्या फाईलचा तुम्हाला ओनर चेंज करायचा आहे इन लायनक्स, फाईलचा असेल किंवा तुमच्या डायरेक्टरीचा असेल, तर त्याच्यासाठी कोणत्या कमांड्स आहेत, तर chownच्या कमांड्स आहेत. chown इज नथिंग बट चेंज ओनरशिप, राईट. एव्हरी फाईल इज असोसिएटेड विथ, नेक्स्ट पॉइंट, एव्हरी फाईल इज associated with every file is associated with an ownership किंवा an owning of, असं म्हणू शकतो आपण, ओनिंग ऑफ युजर और एखाद्या ग्रुप
रूटच्या नावावरती ती फाईल असू शकते. एखादा युजर आहे, आता तुम्हाला माहिती आहे रूट युजर असतो बाय डिफॉल्ट, ठीक आहे. किंवा आपण काल एक लाईक कस्टम युजर क्रिएट केला होता, म्हणजे मी माझ्या स्वतःच्या नावाचा एक युजर क्रिएट केला होता. म्हणजे मी जर ती फाईल क्रिएट केली तर ओनर कोण झाला त्या फाईलचा गाईज? मी स्वतः झालो, राईट. आता रूटच्या अकाउंटवरती आपण ती फाईल क्रिएट केली, म्हणजे आता या केसमध्ये बघा, आता कोणता अकाउंट आहे? EC2- युजर आहे. म्हणजे या अकाउंट मध्ये ह्या फाईल्स आहेत, ए आहे, बी आहे, सी आहे, ई hello.txt, प्रोजेक्ट डायरेक्टरी आहे, z.txt. म्हणजे या फाईल्स आणि डायरेक्टरीज आहेत, राईट. म्हणजे या डायरेक्टरीचा सॉरी या फाईलचा आणि या डायरेक्टरीचा ओनर कोण झाला? EC2- युजर झाला, बरोबर. म्हणजे काय करायचंय तुम्हाला आता? chonच्या कमांडनं तुम्हाला डायरेक्टली ओनरच चेंज करायचा त्या फाईलचा. आता अशा बऱ्याच गोष्टी पुढे-पुढे जाऊन तुम्हाला लाइक प्रॅक्टिकली बघायला भेटतील, की आपल्याला कदाचित कुठेतरी ओनर चेंज करावा लागतो. ओनर चेंज करत नाही तोपर्यंत आपण काही मॉडिफिकेशन करू शकत नाहीये. त्याच्यासाठी या कमांड्स तुम्हाला आता लर्न करायच्या आहेत. एव्हरी फाईल इज असोसिएटेड विथ एन ओनिंग ऑफ युजर ऑर ग्रुप. मग त्या फाईलचा एक युजर कोणतर ओनर असेल, अदरवाईज एक ग्रुप असेल. म्हणजे जसं आपण काल परवा बघा, काल मला वाटतंय लास्ट सेशनमध्ये आपण ग्रुप पण बघितलं होतं. इथे बघा, युजर अकाउंट अँड ग्रुप्स. एक ग्रुप क्रिएट केला आणि त्या ग्रुपमध्ये 10 आपण युजर्स ऍड करू शकतो. म्हणजे त्या ग्रुपच्या अकॉर्डिंगली एक जरी फाईल आपण क्रिएट केली, तर त्या एका फाईलचा ओनर कोण असणार आहे रे आता मला सांगा? त्या एका फाईलचा ओनर कोण असणार आहे? ते 10 जण असणार आहेत. बरोबर ना? बरोबर आहे की नाही आहे? हो सर. म्हणजे एका ग्रुपमध्ये एक ग्रुप क्रिएट केला, त्याच्या आतमध्ये 10 युजर्स मी क्रिएट केले. काल मी तुम्हाला बनवून दाखवलं होतं. एक प्रोजेक्ट ग्रुप क्रिएट केलेला आणि प्रोजेक्ट ग्रुपच्या आतमध्ये एक काय केला, एक युजर क्रिएट केला, राईट. आता प्रोजेक्टच्या आतमध्ये युजर आहे. त्यामुळे प्रोजेक्टच्या फोल्डरमध्ये आपण कितीही फाईल क्रिएट केल्या, तरी त्या फाईलचा ओनर कोण असणार आहे? ते ऍक्च्युअली जो युजर आहे, तो त्या फाईलचा ओनर असणार आहे, राईट. सिमिलर लाईक अ युजर ऑर ग्रुप कॅन बी ओनर ऑफ असोसिएटेड फाईल. जे फाईल असेल किंवा ती डायरेक्टरी असेल. सो वी कॅन चेक द ओनरशिप ऑफ द फाईल. आता ओनरशिप कशी चेक करायची आहे? नाव वी कॅन check the ownership of the file using same command ls-l. या कमांडनं काय करायचंय तुम्हाला? ओनरशिप चेक करायचंय. लेट मी चेक द ओनरशिप ऑफ दिस फाईल. क्लिअर ls-l a.txt. हु इज द ओनर ऑफ दिस फाईल गाईज? दिसतंय इथे EC2-user is a owner of this file. आता हा पार्ट तुम्हाला कंप्लीट झालाय. हा माहिती आहे तुम्हाला एक्झॅक्टली कसं चेंज करायचं, काय करायचं. हा म्हणजे काय झाला गाईज? ओनर ऑफ दिस पर्टिक्युलर फाईल. हे काय असतं? कधी क्रिएट केली किंवा काय एक्झॅक्टली त्या फाईलचं मिनिंग आहे, कधी किती वाजता क्रिएट केली आणि त्याच्यानंतर हे काय आहे? त्या फाईलचं नेम आहे, राईट. म्हणजे ओनर कसा बघू शकतो आपण? सेम कमांडने ls-l करायचा, त्या फाईलचं नेम द्यायचं. यू वॉन्ट टू गिव्ह लाईक यू कॅन गिव्ह द ओनर ऑफ दिस पर्टिक्युलर फाईल असेल किंवा डायरेक्टरी असेल, ठीक आहे. नाव आय वॉन्ट टू चेंज द ओनरशिप. मला काय करायचं आता? ओनरशिप चेंज करायचे. लाईक चेंजिंग द ओनर ऑफ चेंजिंग ओनर ऑफ अ फाईल. मला फाईलचा काय करायचं आहे? ओनर चेंज करायचा आहे. देन हाऊ वी कॅन डू दॅट गाईज? त्याच्यासाठीची कमांड बघा, डॉलर अगेन chown. आता इथून पुढे आपण पाठीमागं ch मोड बघितला, आता ch own बघायचा. ch own. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता? एक न्यू युजर देऊ शकता आणि फाईलचं नेम द्यायचं. दॅट इज अ कमांड फॉर द चेंजिंग द ओनरशिप ऑफ द फाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकताय? न्यू युजर इथे ऍड करू शकताय. ठीक आहे. आता फाईलचा इथे तुम्हाला माहिती आहे, या पर्टिक्युलर a.txt चा ओनर कोण आहे? कोण आहे? EC2-user. मला काय करायचंय? ओनरशिप चेंज करायचंय. ch own. आता बघा याच्यामध्ये ओनर ऑलरेडी प्रेझेंट सॉरी युजर इथे प्रेझेंट पाहिजे. आपल्याकडे किती युजर आहेत? आता सध्या EC2-user आहे. रूट एकदा डिफॉल्ट युजरला चेंज होते का एकदा चेक करूया. ठीक आहे. मी काय करतोय? डिफॉल्ट युजर देतोय रूट आणि फाईलचं नेम a.txt. जस्ट क्लिक ऑन द एंटर. कमांड नॉट फाउंड. ch own. सर स्पेलिंग कमांड बघा चुकलं सर. ना? येस राईट. ch own. क्लिक ऑन एंटर. परमिशन इज डिनाइड फॉर दिस a.txt. आता याचं मिनिंग काय बघा? याचं मिनिंग काय? हा काय म्हणतोय? परमिशन नॉट परमिटेड. सॉरी, ऑपरेशन इज नॉट परमिटेड. याचं मिनिंग काय? की हा जो रूट आहे, रूटला आपण स्वतःहून काय करू शकत नाहीये?
स्वतःहून आपण ओनर बनवू शकत नाहीये. त्याच्यासाठी स्वतः तुम्हाला काय करावं लागेल, एक युजर क्रिएट करावा लागेल. आता न्यू युजर क्रिएट करायची कमांड आपण काल परवा बघितली होती. क्रिएट युजर टू ग्रुप. त्याच्या अगोदर बघितली होती बघा. युजर कसा क्रिएट करायचा. कसा क्रिएट करायचा युजर गाईज? su-su इट विल स्विच टू द रूट युजर. कुठे आहे बघा, ec2-user आयडी आणि युजर नेम. सुडो युजर ऍड आणि युजर राईट. नेम. ऍड न्यू युजर कमांड आपण कुठे राईट केली, घेतली ना आपण काल ती? हा घेतली आहे सर. आय गेस मला वाटतं आपण राईट केली नसेल इथे. असं कसं होईल? बहुतेक आपण कमांड ती राईट केलेलीच नसेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. कोणती कमांड होती बघा? एखादा युजर क्रिएट करायचा. सुडो म्हणजे आपण परमिशन देतोय, राईट? त्याच्यानंतर युजर ऍड करायचा आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं, युजर नेम द्यायचंय. फॉर एक्झाम्पल मी माझ्या नावाचा एक युजर नेम क्रिएट करतो. वॉर्निंग डायरेक्टरी, होम डायरेक्टरी ऑलरेडी एक्झिस्ट. ठीक आहे, आपण ओनर चेंज करू, स्मिथ. ठीक आहे, एक न्यू युजर मी क्रिएट केलाय. ठीक आहे, काय युजरचं नाव आहे? स्मिथ आहे. आपण काल डिस्प्ले पण करून बघितलं होतं. डिस्प्ले कसं केलं होतं? कॅट, त्याच्यानंतर ETC, ETC, त्याच्यानंतर युजर पास WD. पास WD. राईट. क्लिक ऑन एंटर. कोण युजर आहे बघा आता? गौरव आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर आपण न्यू युजर कोणता क्रिएट केलाय? स्मिथ केलाय, राईट? असं तुम्ही काय करू शकता? युजर क्रिएट करू शकता. आता मला काय करायचंय, जी आपली ls-l a.txt आहे, याचा युजर आहे ec2-user. मला याचा युजर चेंज करायचा आहे. मी काय करतो, chown, त्याच्यानंतर स्मिथ म्हणजे युजर नेम, याला मला काय करायचं आहे, ओनर बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर फाईलचं नेम. क्लिक ऑन एंटर. चेंजिंग ओनरशिप ऑफ द a.txt ऑपरेशन इज नॉट परमिटेड. असं कसं शक्य आहे? एक मिनिट गाईज. एक मिनिट, एकदा बघू द्या काय एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे. इनव्हॅलिड युजर नेम म्हणजे चेंजिंग ओनरशिप ऑफ a.txt ऑपरेशन इज नॉट परमिटेड. a.txt ला एक मिनिट गाईस, ls-c.txt ला ट्राय करू. ओनर आपल्याला स्मिथला बनवायचा आहे या फाईलचा. c.txt. जस्ट गिव्ह मी सेकंड गाइस, लेट मी चेक की एक्झॅक्टली काय इश्यू आहे हा. ownership operation is not permitted. chown root test file. ओके, आय गेस मला वाटतं आपण न्यू फाईल क्रिएट करायला पाहिजे, बट असं पण नाहीये. लेट्स चेक. यू नीड टू बी रूट टू चेंज द ओनरशिप ऑफ अ फाईल. ऑर्डिनरी युजर्स कांट डू दॅट. अच्छा, म्हणजे ऑर्डिनरी युजर्स म्हणजे ec2-users. Otherwise, it would be the easy to get the root access by just using chmod to get the set UID bit, then changing the ownership to the root. You need to be root to change. आता एक काम करू, मी रूट युजरला एंटर करतो. म्हणजे रूट युजरला मी काय करतो, ऍक्सेस करतो. sudo su-. ठीक आहे, रूट युजरला आलो मी. आता मला इथं काय करायचंय, फाईल आहे का चेक करू. इथे फाईल नाही आहेत. फाईल कशी क्रिएट करायची गाईस? फाईल कशी क्रिएट करायची सांगितलं होतं मी? टच फाईल नेम. राईट. आपण काय करू, फाईल .txt. ठीक आहे, ls-l ओनर ऑफ दिस फाईल इज अ रूट. नाव आय वॉन्ट टू चेंज द परमिशन ऑफ दिस, ओनर ऑफ दिस फाईल. आता सध्या कोण आहे ओनर? रूट आहे. आता युजर कोण आहे? आपण आय मीन युजर म्हणजे आपण आहे. आपल्याला एक्झिक्यूटची परमिशन इथे नाहीये. काय करावं लागेल, एक्झिक्यूटची सुरुवातीला परमिशन द्यावं लागेल या फाईलला, बरोबर ना? बरोबर आहे की नाही आहे? इथे काय करायला लागेल, आता एक्झिक्यूटची परमिशन ऍड करावं लागेल. मी काय करतो, मॉडिफाय करतो फाईल. chmod 777 फॉर
फाईल डॉट txt, क्लिक ऑन एंटर, ls-l. ठीक आहे, फुल परमिशन दिली आहे. आता काय करू, आता याचा ओनर कोण आहे परत एकदा चेक करू. ls-l कोण ओनर आहे, रूट आहे. ओनर कोण करायचा आहे, स्मिथला ओनर करायचं आहे. ch ओन स्मिथ आणि त्याच्यानंतर फाईल नेम फाईल डॉट txt. येस, त्यानंतर परत काय करा, ls-l. झाला का स्मिथ आता गाईस? मी काय केलं ते Yes. कळलं की नाही कळलं? येस बाकीचे येस. सगळ्यांना कळलंय? येस सर. परत एकदा हो, करून sir. दाखवायचंय. सगळ्यांना कळलंय ना? आता काय करू वाटल्यास तर या फाईलचा परत एकदा ओनर चेंज करू. ठीक आहे, मी परत एकदा चेंज करून दाखवतो. मी पहिला सुरुवातीला काय केलं, त्यांनी काय सांगितलं होतं गुगलने आपल्याला, की जर रूटला सगळ्या गोष्टीची परमिशन आहे, ठीक आहे, मग रूटला रूटमध्ये आपण लॉग इन केलं सुरुवातीला, ठीक आहे, सुडो su थ्रू, सुडो स्पेस su स्पेस हायफन, याच्या थ्रू मी काय केलं, रूट युजरला ऍक्सेस केलं, म्हणजे लॉग इन केलं. त्याच्यानंतर मी एक फाईल क्रिएट केली, फाईल डॉट txt. त्याची परमिशन चेक केली. परमिशन कोणती आहे, रीड राईटची फक्त परमिशन आहे. एक्झिक्यूटची परमिशन आहे का, नाहीये. मग एक्झिक्यूटची परमिशन दिली तरच काय होणार आहे, ती फाईल एक्झिक्यूट होणार आहे. सर्व्हरवरती आहे आपण, त्याच्यामुळे काय केलं मी, त्याच्यानंतर मी फुल परमिशन दिली त्या फाईलला. परमिशन फुल आली इथे. त्याच्यानंतर मी काय केलं, त्याचा ओनर चेक केला परत एकदा. ओनर कोण अजून आहे, रूट आहे. आता मला काय करायचं, त्या ओनरला चेंज करायचं आहे. ठीक आहे, ओनरला चेंज करायसाठी मग ch ओन, त्याच्यानंतर न्यू युजरचं जे काही नेम असेल, तो युजर एक्झिस्ट पाहिजे. तो युजर असेल तरच तो काय होणार आहे, आपली परमिशन आपण चेंज करू शकतो, म्हणजे ओनर चेंज करू शकतोय. कारण ओनर आपल्याकडे ऑलरेडी रेडी पाहिजे ना. जो युजर असेल त्याला ओनर बनवायचा आहे, स्मिथला ओनर बनवायचंय. स्मिथचं काय पाहिजे, युजर आयडी या सर्व्हरवरती क्रिएट पाहिजे. मग याची युजर आयडी ऑलरेडी त्याच्या आतमध्ये बनलेली असते. आणि त्याच्यानंतर त्या फाईलचं नेम दिलं, ऑटोमॅटिकली परमिशन चेंज झाली. त्याच्यानंतर गौरव ऑलरेडी आहे बघा तिथे. तर काय करू आपण, स्मिथला आपण रिमूव्ह करू आणि आपण गौरवला काय करू, परमिशन ओनर करू. जस्ट क्लिक ऑन एंटर, ls-l. आता कोण झाला, ओनर कोण झाला, हा झाला. ठीक आहे, असं काय करू शकताय तुम्ही, टू चेंज द परमिशन ऑफ द फाईल. क्लिअर आहे आता ch ओन? सर हो, sir. मध्ये तर जाऊन पण हे रूट मधूनच existing करावं लागेल का? हो, रूट मधूनच. रूट मध्येच आपल्याला फुल ऍक्सेस आहे काहीही करायचं. ठीक आहे, आता त्याचं मिनिंग का, आता रूटलाच का सगळा ऍक्सेस आहे, ते पण मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगतो. म्हणजे समजा आपण पुढे जाऊन सोनार ऍज अ युजर क्रिएट करणार आहोत, त्याच्यानंतर टॉमकॅट ऍज अ युजर क्रिएट करणार आहोत. बट त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, ज्या रूटला परमिशन आहेत त्याच परमिशन तुम्हाला, म्हणजे आता रूट मध्ये गेल्यानंतरच काही फाईल एक्झिक्यूट होतात, तसं तुम्हाला टॉमकॅट वरती गेल्यानंतर सुद्धा फाईल एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, सोनार वरती गेल्यानंतर सुद्धा फाईल एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. सध्या तरी तुम्ही इतकंच लक्षात ठेवायचं आहे की रूटला आता सध्या सगळ्या परमिशन आहेत. कारण रूट काय आहे, डिफॉल्ट युजर फॉर द लायनक्स. लायनक्सच्या सगळ्यात जवळचा युजर कोण आहे, तर रूट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आता सध्या परमिशन फक्त त्यालाच आहे सगळ्या गोष्टी चेंज करायच्या. पुढे गेल्यानंतर आपण हे सुद्धा बघायचं आहे की रूटला ज्या परमिशन आहेत त्या मला स्मिथला सुद्धा द्यायच्या, त्या मला गौरवला सुद्धा द्यायच्यात. मग त्या केसमध्ये काय करता येईल ते आपण पुढे जाऊन बघूयात. फक्त आधी ch ओन ch मोडचा मिनिंग लक्षात घ्या. त्याच्यासाठी एक दुसरा टॉपिक आहे, ते मी त्यावेळेस तुम्हाला सांगतो. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे आता? ठीक. हो, sir. सर एक्झिस्टिंग फाईलला करू शकतो ना आपण, पहिले होत नव्हतं रूट मध्ये गेल्यावर. हो, करू शकतो ना. अच्छा, एक्झिस्टिंग इथे नाहीच आहेत ना फाईल्स. आता बघा, नाही ते EC2 हायफन आपण युजर, नाही त्याला नाही करू शकत. मग रूटच्या फाईल्स पाहिजे ना. आता इथे बघ, मी ls केला, ls मध्ये फक्त एकच फाईल दिसते, a.txt b.txt दिसतच नाहीये. कारण ती कोणत्या अकाउंट वरती आहे, EC2 हायफन युजर वरती आहेत त्या, बरोबर आहे. आता मी कोणत्या अकाउंट वरती आहे, रूट वरती. मल्टी युजर अकाउंट म्हणजे कोणता आहे, लायनक्स ऑपरेटिंग सिस्टम. आता रूट म्हणजे काय, एक पर्सन आहे. EC2 हायफन युजर म्हणजे काय, एक पर्सन आहे. स्मिथ म्हणजे एक पर्सन आहे. मग प्रत्येकाने त्याच्या अकाउंट वरती जाऊन काहीतरी काम केलंय, बरोबर. तू त्याच्या मशीन्स ऍक्सेस करू शकतो, बट त्यानं कंटेंट क्रिएट केलेला, त्या कंटेंटला तू इकडून ऍक्सेस करू शकत नाहीस. मग तुला काय करावं लागेल, इकडून तुला एक्झिट मारावं लागेल, म्हणजे लॉग आउट करावं लागेल. मग इथे तू फाईल ऍक्सेस करू शकतोस त्याच्या. कळते? बट Yes. या केसमध्ये काय आहे, ज्या रूटला परमिशन्स आहेत त्या EC2 हायफन युजरला नाही आहेत. त्याच्यामुळे या केसमध्ये आपण
इथे या फाईलचा ओनर सध्या तरी आपण चेंज करू शकत नाहीये. मग त्याच्यासाठी बिन फोल्डरमध्ये जाऊन आपल्याला त्याचा कंटेंट ऍड करावा लागेल. तिथे आपल्याला एक सुडोर्स फाईल भेटेल. त्या सुडोर्स फाईलमध्ये आपल्याला कंटेंट ऍड करावा लागेल. ऑल इक्वल्स टू ऑल पासवर्डचा एक कंटेंट तिथे ऍड करावा लागतो. तो आपण टॉमकॅटच्या सेशनला बघणार आहोत. ठीक आहे. अजून आपल्याला ज्यावेळेस क्लाउड स्टार्ट करू त्यावेळेस तुम्हाला ते समजेल. ओके. ठीक आहे गाईज. देन नेक्स्ट थिंग इज त्या तुम्हाला इन डिटेल्स नोट्स प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे. मी सध्या तरी काय करतोय, फक्त प्रॅक्टिकली आपण जास्त ह्याच्यावरती फोकस करतोय. देन नेक्स्ट कमांड इज फाइंड कमांड. आता तुम्हाला काय करायचंय, फाइंड करायचे. फाइंड कमांड विल सर्च फॉर द फाइल्स. कशासाठी असणार आहे ही फाइंड कमांड? फाइंड कमांड इट विल सर्च फॉर द फाइल्स. फाइल्स तुम्हाला सर्च करायचे आहेत. फाइल्स सर्च करायचे आहेत. फाइल्स कुठे सर्च करायचे आहेत? इन एंटायर लायनक्स मशीन. तुम्हाला अख्ख्या लायनक्स मशीन मध्ये तुम्हाला फक्त फाईल सर्च करायचे आहेत. त्याच्यासाठी काय करावं लागेल? फाइंड कमांड्स यूज करावं लागतील. ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज फाइंड कमांड प्रोव्हाइडिंग find command providing advanced searching technique. Advanced searching technique. Then next point is using find command. Using find command. Using find command, we can search for the files. We can search for the files. We can search for the files based on name and type as well. And type as well. टाइप किंवा नेम नुसार आपण काय करू शकतो, एखाद्या पर्टिक्युलर फाईलला तुम्ही फाइंड करू शकताय. ठीक आहे. देन लेट्स डिस्कस अबाउट द कमांड. फर्स्ट बघा, मला काय करायचंय, एक फाईल मला फाइल्स फाइंड करायची आहे. ठीक आहे. फाइंड आणि ती फाईल मला होम डायरेक्टरीच्या आतमध्ये किती फाईल्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल आधी आपण एकदा डायरेक्टरी चेक करू एखाद्या फाईलची. फॉर एक्झाम्पल PWD आपण कुठे आहे? होम डायरेक्टरीच्या आतमध्ये आहे. होम डायरेक्टरीच्या आतमध्ये EC2 हायफन युजर आहे. EC2 हायफन युजरच्या आतमध्ये काय आहे? या फाईल्स आहेत. ठीक आहे. म्हणजे आता मला काय करायचं आहे बघा, मला अशा फाईल फाइंड करायच्या आहेत ज्या होम डायरेक्टरीच्या आतमध्ये असतील. इट मीन्स अंडर दी होम डायरेक्टरी. मला काय करायचे आहेत? होम डायरेक्टरीच्या आतमध्ये जितक्या काही फाईल्स आहेत त्याला फाइंड करायचे आहेत. त्याच्यासाठी कमांड बघा, $find काय करायचं आहे मला? फाईल फाइंड करायची आहे. ठीक आहे. कशाच्या आतमध्ये? होम डायरेक्टरीच्या. डायरेक्टरीचं साइन कसं असतं? फॉरवर्ड स्लॅश. हे लक्षात घ्या. फॉरवर्ड स्लॅश जिथे आहे तिथे ती डायरेक्टरी असते. या डायरेक्टरीच्या आतमध्ये मला काय करायचं, एक फाईल मला फाइंड करायची आहे. आता ऑलरेडी आपला थर्ड पॉइंट कोणता आहे बघा, युजिंग फाइंड कमांड वी कॅन सर्च द फाइल्स बेस्ड ऑन द नेम अँड टाईप. आता मी काय करतो, नेम थ्रू मला फाइंड आउट करायचं की फाईल आहे की नाही आहे. मग नेम आपल्याला माहिती आहे फाईलची कोणते आहेत, ABCEZ आणि hello.txt. ठीक आहे. मी काय करतो, इथं हायफन नेम देतो. हायफन नेम म्हणजे काय, मला फाइंड करायचं आहे होम डायरेक्टरीच्या आतमध्ये कशा थ्रू? नेम थ्रू. काय फाइंड करायचं आहे? फाईल फाइंड करायचं आहे. मग फाईलचं नेम द्यायचं कोणती, समजा मला hello.txt नावाची फाईल फाइंड करायची आहे. ठीक आहे. कमांड क्रिएट झाली का? कशी कमांड आहे बघा, फाइंड फाईल नेम होम डायरेक्टरीच्या आतमध्ये आणि अकॉर्डिंग टू द नेम. म्हणजे टाईप ऑफ कशा थ्रू करू शकतो, एक तर नेम थ्रू करू शकतो किंवा टाईप कोणताही फाईलचा आहे गाईज, TXT. आता TXT नुसार आपल्याकडे भरपूर फाईल्स आहेत. त्याच्यामुळे आपण टाईप थ्रू आपल्याला काय करायचंय, फाइंड नाही करायचं, आपल्याला नेम थ्रू फाइंड आउट करायचं आहे. मी काय करतो, आहे तशी कमांड मी कॉपी करतो आणि इकडे आपण रन करू. लेट मी रन दिस. रन ॲज फाइंड होम डायरेक्टरी. काय म्हणतो बघा, फाइंड होम परमिशन डिनाइड. आता परत इथे एक सेकंड, फाईल तरी फाइंड आउट झाली आहे. ठीक आहे. बट अच्छा,
म्हणजे गौरव आणि स्मित या फोल्डरच्या आतमध्ये सुद्धा बघा ही फाईल अवेलेबल आहे. याचं मिनिंग समजतंय? या 2 लाईनचं. आपल्याला सुरुवातीला टार्गेट काय होतं, एक फाईल तुम्हाला फाइंड आउट करायची होती. कोणती? hello.txt ची. कुठे भेटली आपल्याला? होमच्या आतमध्ये EC2 हायफन युजरच्या आतमध्ये hello.txt आपल्याला फाईल भेटली. पण ती सेम फाईल अजून कुठे आहे? या युजरच्या आतमध्ये आणि या युजरच्या आतमध्ये सुद्धा ती फाईल अवेलेबल आहे. बट आता आपल्याला परमिशन नाहीये. कारण आपण कशावरती आहे? EC2 हायफन युजर वरती आहे. जर रूट वरती असतो तर आपल्याला ती परमिशन असते, की त्यानं काय केलं असतं, अख्ख्या लायनक्स मशीनमध्ये किती फाईल्स आहेत ज्याचं नाव आहे hello.txt तितक्या सगळ्या फाईल्स त्यानं काय केल्या असत्या, बाहेर आणून दिल्या असत्या. म्हणजे आपल्याला इतकं तरी क्लिअर आहे, की याच्या आतमध्ये कोणती फाईल आहे? hello.txt ही फाईल अवेलेबल आहे. अजून एक बघा a.txt साठी. a.txt फाईल अवेलेबल आहे की नाही आपल्याला क्रॉस चेक करायचे आहे. तीच फाईल दोन्ही फोल्डर मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. कळतंय एव्हरीवन? येस सर. येस सर. ठीक आहे. याच्यानंतर अजून काय बघू शकतो बघा, आपल्याला ओल्ड फाईल काय करायचे आहेत? ओल्ड फाईल आपल्याला डिफाईन करायच्यात. या केस ओल्ड आपल्याकडे आहेत का नाहीत? म्हणजे 30 डेज ओल्ड फाईल. कधी तर तुम्हाला लाईक ऑफिसमध्ये गेल्यानंतर तसं एक लाईक चेक करावं लागतं, की आपल्याकडे लॉग्स असतात. लास्ट मंथमध्ये आपण जे काही लॉग्स फाइंड आउट केले होते, ते लॉग्स तुम्हाला अजून अवेलेबल आहेत की नाहीत? ती फाईल तुम्हाला शोधून काढायची आहे. पण ती कधीची आहे? 30 डेज पुराणी फाईल आहे. तर त्याला तुम्हाला काय करायचं? फाइंड आउट करायचं. तर त्याच्यासाठी सुद्धा कमांड आहे. डिस्प्ले 30 days old file in Linux machine in Linux. मग डिस्प्ले करायचंय, काय करायला लागेल? अगेन फाइंड काय करायचंय? ती पण मला कुठे करायचंय? होम डायरेक्टरी मध्ये अवेलेबल आहे का? होम मध्ये गेलो मी. त्याच्यानंतर मी इथे काय करतो बघा, नाही होम नाही घेऊन चालणार. फाइंड घेतला आपण. फाइंडने होईल की नाही? 30 डेज ओल्ड फाईल आहे. एक काम करू, सुडोने एकदा ट्राय करू. सुडो करतोय मी. सुडो म्हणजे परमिशन घेतोय मी. फाइंड करायची फाईल फाइंड करायची आहे. कोणती फाईल? ज्याचा मिनिमम टाइम असेल. मिनिमम टाइम साठी काय असतं? एम टाइम. सॉरी. सुडो फाइंड मीन टाइम किती असेल? मीन टाइम किती असेल? 30 असेल. त्या फाईलला तुम्हाला प्रिंट करायचंय. ठीक आहे. मिनिंग बघा, सुडो म्हणजे परमिशन घेतोय मी. ठीक आहे, कारण एकदम ओल्ड फाईल आहे. 30 डेज ओल्ड फाईल आहे. फाइंड करायचं आहे. डॉट मीन टाइम डॉट एम टाइम म्हणजे काय? मीन टाइम किती आहे? 30 म्हणजे हे डेज मध्ये कॅल्क्युलेट करतात. ठीक आहे. आणि ती जर फाईल आपल्याला सापडली तर त्याला काय करायचं? आपल्याला डायरेक्टली काय करायचंय? तुम्हाला प्रिंट करायचंय. मी काय करतो आता, कोणत्या लोकेशन मधून बाहेर काढायचे ते आपण दिलेलंच नाहीये. ठीक आहे, ते सुद्धा आपण करू शकतो. मी काय करतो आता, इथे कमांड पेस्ट करतो. नाव क्लिक ऑन एंटर. मीन टाइम बघा, नो सच डायरेक्टरी ऑर फाईल इज अवेलेबल. फाइंड नो सच डायरेक्टरी म्हणजे आपण लाईक मला वाटतं लायनक्स मशीन क्रिएट करून किती दिवस झाले? एक मला वाटतं 8 ते 10 दिवस झाले असतील. याचा अर्थ आपल्याकडे ती फाईल अवेलेबल नाहीये. कधी? 30 दिवस ओल्ड फाईल आपल्याकडे अवेलेबल नाहीये. आपण काय करू? 3 दिवसाच्या पूर्वीची बघू. अरे यार, नो सच फाईल ऑर डायरेक्टरी एम टाइम. तर असं कसं काय म्हणतोय हा? एक मिनिट, त्याला आपण काय करू? एम टाइम आणि त्याला मी काय करतो? डायरेक्टरी सुद्धा देतो. एक मिनिट, मी काय करतो इथे? होम डायरेक्टरी देतो. ठीक आहे, होम डायरेक्टरी देतोय. एक सेकंड गाईज, आपली कमांडच चुकीची आहे. वेट. एक मिनिट, काय कमांड रन केली होती? एम टाइम. इथं कदाचित हायफन सुडो फाइंड त्याच्यानंतर डॉट एम टाइम हायफन एम टाइम. लेट मी चेक. नाईस, आणखीन नाहीये. एक मिनिट, फाइंड नंतर मी डॉट देतोय, त्याच्यानंतर स्पेस देऊन मी एम टाइम चेक करतो. हा, आता फाइंड होईल 30 डेज. कारण हा बघा, एम टाइम म्हणजे काय? कॉन्स्टंट आहे. हा लायनक्सचा काय आहे? व्हेरिएबल आहे. त्याच्यामुळे त्याचा कलर चेंज होतोय बघा.
एम टाइम 30 डेज मला ओल्ड फाईल प्रिंट करायची आहे. क्लिक ऑन एंटर. 30 डेजची ओल्ड फाईल म्हणजे कमांड तरी रन झाली आहे, बट 30 डेजची ओल्ड फाईल नाहीये. तर मी 3 डेजची बघू, तरी नाहीये. लास्ट 1 डेजची डॉट बॅश हिस्ट्री, म्हणजे याचा अर्थ काय, या डॉट बॅश हिस्ट्री मध्ये असू शकते. एक मिनिट गाईज, जरा थोडीशी कमांड चेंज करून एकदा ट्राय करू आपण. मी काय करतो आता, होम डायरेक्टरी मध्ये सर्च करू. फाइंड /home, होम डायरेक्टरी दिली आहे राईट. त्याच्यानंतर मी काय करतो, स्पेस देतो, मीन टाइम घेतो आणि मीन टाइम मध्ये मी काय करतो, ती फाईल फाइंड आउट करायला ट्राय करतो. येस, आता इथे बघा, वन डे ॲगो आपल्याकडे ज्या ओल्ड फाईल आहेत त्या कोणत्या कोणत्या लोकेशनला आहेत. होम EC2-user बॅश मध्ये आहेत, होम गौरव नावाच्या फोल्डर मध्ये आहेत आणि त्याच्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा फाईल अवेलेबल आहेत, असा तो दाखवतोय. ठीक आहे, म्हणजे होम डायरेक्टरीच्या आतमध्ये इतक्या फाईल्स अवेलेबल आहेत. आता स्मिथच्या आतमध्ये एक पण फाईल नाही आहे. ठीक आहे, आपण काल हा युजर क्रिएट केला होता आणि त्याच्या आतमध्ये फाईल्स क्रिएट केल्या होत्या, त्याच्यामुळे यानं काय दाखवलं, याच्या आतमध्ये फाईल अवेलेबल आहेत. असं तुम्ही काय करू शकताय, ओल्ड फाईल तुम्ही काय करू शकताय, चेक करू शकताय. ठीक आहे, आणि फाईल मग तुम्ही काय करावं लागेल, याच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला चेक करावं लागेल की कोणत्या फाईल त्याच्या आतमध्ये अवेलेबल आहेत ते. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचंय, त्या फाईल तुम्हाला डिलीट सुद्धा करायच्या आहेत, तर सेम कमांड रन करायची आणि याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, इथे फक्त जिथे प्रिंट आहे, मी काय म्हणतोय, जिथे प्रिंट आहे म्हणजे ओल्ड फाईल तुम्हाला काय करायचं, समजा 1 महिन्या अगोदरच्या फाईल्स आहेत, त्याचा काही युजच नाहीये, तर त्याला डायरेक्टली तुम्ही डिलीट करा. डिलीट, हा काय करेल, डायरेक्टली एक्सप्रेशन नॉट फाउंड, सॉरी हायफन डिलीट लागेल त्याला, हायफन डिलीट. एंटर, कमांड एक्झिक्यूट झाली. याचा अर्थ तो काय करेल, जे काही ओल्ड फाईल्स असतील 30 डेज ओल्ड फाईल्स, त्या ओल्ड फाईल्सला तो डिलीट डायरेक्टली करेल. ठीक आहे, असं तुम्हाला डायरेक्टली काय करता येईल, ज्या काय ओल्ड फाईल्स आहेत, ज्या वन डे ॲगो फाईल्स आहेत त्याला प्रिंट करता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला डिलीट सुद्धा करता येईल बाय युजिंग द फाइंड कमांड्स. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 1 तास अगोदरच्या फाईल सुद्धा तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता. 1 तास अगोदरच्या म्हणजे काय करायला लागेल, सेम कमांड असेल होम डायरेक्टच्या आतमध्ये, इथे तुम्हाला मीन टाइम द्यायचा आहे. आता इथं एम टाइम किंवा इथे 1 मिनिट, इथे टाइमच्या ठिकाणी मिनिट देऊ शकताय. मिनिट 1 hour ॲगो म्हणजे इथं 60 देऊ शकताय राईट. 60 याला एक सिम्बॉल राहतो +60. ठीक आहे, आणि त्याला तुम्हाला काय करायचं, डिलीट करायचं. म्हणजे मी काय करतोय बघा, मिनिमम 60 मिनिट्स पर्यंतच्या फाईल मला डिलीट करायच्या, ज्या कुठे असतील, होम डायरेक्टरीच्या आतमध्ये असतील. त्याला डायरेक्टली आपण या कमांड थ्रू डिलीट करू शकतो. जसं आपल्याकडे मल्टिपल फाईल्स येतील पुढे पुढे, तसं आपण त्यावेळेला ह्या कमांड्स रन करू शकतो. ठीक आहे, हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी आहे. ठीक आहे, हे जास्तीत जास्त काम तुम्हाला लागत नाही, कारण कोणत्याही फाईल्स तुम्हाला डिलीट करायच्या नसतात. बट इन केस जर सर्व्हरला जास्त लोड असेल तर तुम्हाला ते काय करतात, डायरेक्टली तुम्हाला डायरेक्टली तुमचा लीड सांगू शकतो की ज्या काही ओल्ड फाईल्स आहेत त्या आपण डिलीट करू शकतो. एव्हरीवन, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. येस सर. ओके, ठीक आहे. देन नेक्स्ट वन, फाइंड कमांड झाल्या. त्याच्यानंतर आपल्याला झिप कशी क्रिएट करायची. आता विंडोज मध्ये माहिती आहे तुम्हाला झिप कशी क्रिएट करायची. वर्किंग विथ झिप फाइल्स इन लायनक्स. झिप फाईल क्रिएट करायचे सिंपल कमांड्स आहेत. हॅशटॅग चेक और चेक झिप इज इन्स्टॉल. सुरुवातीला तुम्हाला झिप इन्स्टॉल करावं लागेल. झिप इन्स्टॉल और नॉट बाय युजिंग वन कमांड. त्याच्यासाठी बघा, पहिला तुम्हाला झिप इन्स्टॉल करावं लागेल. याच्यामध्ये झिप -हायफन वर्जन आधी चेक करायचं आहे. वेट, ls इथल्या फाईल्स, सगळ्या फाईल डिलीट झाल्या बघा. मगाशी आपल्याकडे सगळ्या फाईल्स होत्या ABC, बरोबर ना, ई पण होती. त्या सगळ्या फाईल आपण ते बघितलं नाही ls करून, बट आता समजला डिलीटची जी काही कमांड्स होती ती रन झाली, आपली एक्झिक्यूट झाली सक्सेसफुली. 30 डेज पुराण्या फाईल्स, 1 डे पुराण्या फाईल्स,
60 मिनिट्स ओल्ड फाईल सगळ्या आपण डिलीट केल्यात. म्हणजे सगळ्याच आपण कमांड्स रन केल्यात, सगळ्या फाईल डिलीट झाल्यात बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय चेक करायचंय, झिफ कशी करायची, त्याच्यासाठी झिफ इन्स्टॉल आहे की नाही ते आधी चेक करू. झिफ डबल हायफन व्हर्जन हा काय म्हणतो बघा, झिफ टाईप L for the software license. This is the zip 3.0 currently maintained by E. Please send bug report to using zip. Red Hat wait zip option. ठीक आहे. zip is installed. zip installed आहे याच्यामध्ये. ठीक आहे. zip install नसेल तर तो कमांड नॉट फाउंड असं आपल्याला एक एरर देईल. बट आता सध्या याच्यावरती zip अवेलेबल आहे. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, क्रिएट अ फाईल फॉर द अचीव द झिप. मला एक अशी फाईल क्रिएट करायची आहे की त्याला काय करायचं आहे, मला त्याला झिप बनवायचं आहे. आता फाईल क्रिएट करायची कमांड कोणती आहे रे? फाईल क्रिएट कसं करतो आपण? टच. टच. ठीक आहे. लेट मी राईट हिअर, क्रिएट फाइल्स विथ अचीव ॲज अ झिप. ॲज अ झिप अशी एक फाईल मला क्रिएट करायची आहे की ती काय करेल, एक झिप फाईल मध्ये क्रिएट होईल. लेट मी क्रिएट इट. काय करतो बघा, मी इथे झिपची कमांड घेतो. ठीक आहे. झिप ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे, सॉरी झिपची नाही, फाईल क्रिएट करायला टच कमांड, राईट. टच कमांड घेतोय मी. मला काय करायचं, एक फाईल क्रिएट करायची आहे. फाईल ती झिप करायची आहे, त्याच्यासाठी कर्ली ब्रेकेट घ्यायचा, ऑन आणि ऑफ. ठीक आहे. मला किती फाईल क्रिएट करायच्या आहेत, त्याच्यामध्ये 1 ते 5 मला फाईल क्रिएट करायच्या. तर मी काय करतो, 1.5 पर्यंत आणि त्याचं एक्सटेन्शन देतो txt. क्लिक ऑन एंटर. टच cannot touch f1 file 1 file 2 file 3 txt, no such file or directory. एक सेकंड गाइस. ठीक आहे. एक मिनिट, आणखीन एक कमांड आहे झिफ. एक काम करू गाइस, 1 2 फाईल याला मॅन्युअली सुरुवातीला क्रिएट करू. मला काय करायचे, 5 फाईल क्रिएट करायच्या सुरुवातीला. ठीक आहे. आणि त्याला मला झिप करायचं आहे. मी फाईल कोणत्या कोणत्या क्रिएट करतो बघा, टच फाईल 1.txt, देन file 2.txt, then file 3.txt, then file 4.txt, then file 5.txt. क्लिक ऑन एंटर. यार कसं काय हा टच कमांड घेत नाहीये? घ्यायला पाहिजे. लेट मी चेक क्रिएटिंग द वन फाईल. सुडो टच हे पण नाही चालणार. एक सेकंड, त्याला परमिशन देऊन बघू आधी. सुडो टच. फाईलची तीच आहे ना रे कमांड, टचेस कमांड यूज करतोय ना आपण. हा सर, टचेस. कुठे केली होती बघा फाईल आपण, कॅटने आपण प्रिंट करू शकतो. कॅट एम्प्टी फाईल क्रिएट करायला आपल्याला टचच कमांड आहे. कॅट hello डॉट txt lsi पण टच गेला, आताच गेले. लिंक फाईल कुठे आहे? लिंक फाईलच्या खाली एक वर स्क्रॉल करत वर असं टच f1 txt. बरोबर आहे आपला कंटेंट तर बरोबर आहे. टच f1 डॉट txt, cat f1 डॉट txt. कॅट म्हणजे प्रिंट होते, टच म्हणजे आपण क्रिएट करतोय. एक सेकंड गाइस, मी लॉग इन करतो याला रूट युजरला, त्याच्यावरती बघू. sudo su हायफन टच f1 डॉट txt. ठीक आहे, इथे होते. आय गेस मला वाटतंय परमिशनचा तर काहीतरी इश्यू झालाय.
मला वाटतं आपण मगाशी काहीतरी कोणाची तरी परमिशन मायनस केली असेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. मी काय करतो, टच f1.txt ऑलरेडी बनले. त्याच्यानंतर f2.txt. ठीक आहे, रूटला मी लॉग इन केले हे लक्षात घ्या. f3.txt, f4.txt आणि f5.txt. क्लिक ऑन एंटर. आपल्याकडे इतक्या फाइल्स क्रिएट झाल्या. ठीक आहे, file.txt ला आपण वाटल्यास तर डिलीट करू. डिलीट कशी करायची रे? rm file.rm-rf फाइल डॉट, तेही परमिशन आहे का आधी चेक करू. ls आहे आपल्याला परमिशन. मी काय केले, फक्त आपल्याकडे 5 फाइल्स आहेत. आता या 5 फाइल्सला मला काय करायचं, झिप करायचंय. त्याच्यासाठी बघा कमांड काय आहे, झिप फाईल आणि त्याच्या आतमध्ये मी काय केलं, त्याच्यानंतर काय केलं, सॉरी, झिप फाइल्स असेल किंवा कारण का नंबर ऑफ फाइल्स आहेत आणि मला ऑल फाइल्स काय करायच्यात, ऑल साठी लायनक्स मध्ये स्टार असतो हे लक्षात घ्या आणि स्टार डॉट त्याचं एक्सटेन्शन द्यायचं. एक्सटेन्शन काय, txt. क्लिक ऑन एंटर. झालं का? ऍडिंग f1.txt, f2.txt, f3, f4, f5 स्टोर्ड इन झिप. दॅट्स इट. याचा यूज करून काय करू शकताय तुम्ही, याचा यूज करून काय करू शकताय की फाईलला तुम्ही झिप करू शकताय. एव्हरीवन क्लिअर आहे आता झिप कशी करायची आहे ती? या फाईल आता झिप झाल्या. ठीक आहे, ऍडिंग होत आहे, थोडासा वेळ लागेल त्याला, बट या फाईल्स याच्यामध्ये ऍड होतील. याच्यानंतर बघा इथेच मी कमांड्स राईट करतो. ठीक आहे, झिप साठी एक कमांड राईट केली, लाईक तुम्हाला काय करायचं, क्रिएट फाइल्स विथ अचीव ऍज अ झिप. याची मगाशी आपण एक कमांड राईट केलेली, टच, म्हणजे सगळ्याच फाइल्स तुम्ही काय करू शकताय, याच्या आतमध्ये घेऊ शकताय. त्याच्यासाठी 1 to 5 पर्यंतच्या फाइल्स तुम्ही .txt करू शकताय. अदरवाइज तुम्ही काय करू शकताय, स्टार यूज करू शकताय. मोस्टली स्टारच यूज करतात. ठीक आहे, त्याच्यानंतर क्रिएट झिप बघितली, क्रिएट झिप फाईल कशी करायची, त्या 5 फाईलला क्रिएट झिप मध्ये कसं कन्वर्ट करायचं, झिप, त्याच्यानंतर स्पेस, त्याच्यानंतर आपण फाइल्स राईट केला होता, स्टार दिला होता, .txt दिला होता, राईट. याचा यूज करून काय करू शकतो आपण, झिप फाईलला, म्हणजे जे काही 5 फाइल्स आहेत त्याला आपण झिप मध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, एखादी तुम्हाला झिप आहे, ती झिप तुम्हाला किंवा एखादी झिप आहे, त्या झिपला तुम्हाला काय करायचंय, शो करायचंय. म्हणजे काय करायचं, लिस्ट ऑफ झिप फाईल कंटेंट, त्याच्या आतमधला कंटेंट तुम्हाला शो करायचंय. तर त्याच्यासाठी मी फक्त कमांड ऍड करतो, तुम्ही एकदा ट्राय करा त्या. ठीक आहे, तर मे बी याला वेळ होईल थोडासा, हे 0% आहे. जितकं आपल्याकडे स्पीड असतं त्याच्या पद्धतीने ते झिप मध्ये कन्वर्ट होतं. जोपर्यंत झिप मध्ये कन्वर्ट होणार नाही तोपर्यंत आपल्याला ते समजणार नाही. लिस्ट ऑफ झिप फाईल कंटेंट, झिप फाईल कंटेंट तुम्हाला चेक करायचंय, तर काय करू शकताय, $zip, त्याच्यानंतर -sf नावाची कमांड आहे आणि फाइल्स द्यायचं आणि झिप. कारण का आपण याला कशामध्ये कन्वर्ट केलाय, फाइल्स मध्ये कन्वर्ट केलाय. मग ही जर कमांड तुम्ही रन केला सगळ्या झिप मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर, तो त्याच्या आतमधला कंटेंट आपल्याला दाखवेल, म्हणजे कोणत्या कोणत्या फाइल्स या झिप मध्ये अवेलेबल आहेत ते दाखवेल आपल्याला. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय, एखादी पर्टिक्युलर फाईल तुम्हाला काय करायचं, डिलीट करायची, तर डिलीट साठी सुद्धा कमांड आहे, डिलीट पर्टिक्युलर फाईल फ्रॉम झिप, पर्टिक्युलर फाईल फ्रॉम झिप. तर त्याला कसं डिलीट करू शकता बघा, अगेन झिप -d घ्यायचा. -d म्हणजे काय असतो, डिलीट फाइल्स मधून मला एक फाईल डिलीट करायची आहे, कोणती, f5.txt. याला तुम्ही काय करू शकताय, डिलीट करू शकताय. ठीक आहे, आपण काय केलं, झिप मध्ये कोणत्या कोणत्या फाइल्स आहेत बघायसाठी झिप -sf केला. झिप मधली एक फाईल डिलीट करायची आहे, तर झिप -d फाइल्स मधून मला f5.txt डिलीट करायचं आहे. एव्हरीवन झिप, अनझिप आणि अनझिप, सॉरी आणखीन एक राहिली आपल्याकडे, अनझिपची कमांड. म्हणजे आता ते झिप झाले, आपण अनझिप सुद्धा करतो विंडोज मध्ये, अनझिप फाइल्स. त्याच्यासाठी कमांड कोणती आहे बघा, अनझिप नावाची, अनझिप आणि झिपचं फाईल नेम, म्हणजे इथे झिप फाईल नेम म्हणजे कोणत्या असेल, फाईल नेम अनझिप आणि त्याच्यानंतर काय द्यायचंय तुम्हाला, अनझिप त्याच्यानंतर फाइल्स द्यायचंय. दॅट्स इट. ओके गाईज, सो आय थिंक इथपर्यंत आपला
लाईक लायनक्सच्या बेसिक कमांड्स असतील. ठीक आहे. मला वाटतं याच्या नंतरचा जो कंटेंट आहे तो सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनचा आणि त्याच्यानंतर आपल्याला एक वेबसाईट क्रिएट करायचा असणार आहे. मीनवाईल इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? कोणाला काही डाऊट आहे? सिंपल कमांड्स आहेत. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. दॅट्स इट. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे गाईज? सर नो ते सर. आपण मल्टिपल फाईल झिप केले तर ते हे 1 to 5 फाईल क्रिएट करून झिप केले तर एक फाईल बनेल त्यांची. तर त्या फाईल हो, मध्ये हो. 1 to 5 फाईल असतील असतील. राईट. आता ही कमांड असं ना. कशासाठी 1 ते 5 फाइल्स आहेत. पण आपल्याला कंटेनच माहित नाही. समजा आपल्याकडे 1000 फाइल्स आहेत. पण तुला माहिती नाहीये की 1000 आहे की 1001 आहेत. मग त्या केसमध्ये स्टार लावायचा. स्टार म्हणजे जेवढ्या काही फाइल्स आहेत त्याला तो काय करेल, तो डायरेक्टली झिपमध्ये कन्व्हर्ट करेल. कळलं? हो सर. हां. आणि त्याच्यानंतर फाईल किती आहेत, कोणत्या-कोणत्या आहेत ते बघायसाठी SF. फाईल एखादी डिलीट करायची आहे, -D. 99 वाली फाईल डिलीट करायची आहे. तर इथे डायरेक्टली फाईल नेम देऊ शकताय. आणि आता काय करायचंय तुम्हाला अनझिप करायचंय. म्हणजे झिप झालेले आहे त्याला आता तुम्हाला काय करायचंय, अनझिप करायचं. त्यासाठी अनझिप कमांड. अनझिप, झिप फाईल नेम. क्लिअर आहे आता सगळ्यांना? हो सर. येस सर. ओके. ठीक आहे. बघ आता काय करताय की 1 मिनिट गाईज. ओके. आहे या कमांड सुरुवातीला प्रॅक्टिस करताय की शेल स्क्रिप्टिंग डायरेक्टली स्टार्ट करायचं आहे? म्हणजे एखादी शेल स्क्रिप्टिंगच्या अगोदर एक वेबसाईट आपल्याला बनवायची आहे. छोटीशी वेबसाईट आहे, एक HTTPDची आणि ते ॲक्सेस करून बघायची आहे. काय करायचं? नेक्स्ट सेशन पासून चालू करायचं आहे. हे एकदा प्रॅक्टिस करून घेताय सगळेजण? ठीक आहे. मग हे काय करा, मी वर्ड फाईल तुम्हाला पाठवून देतो. आत्ताच्या लेटेस्ट वाल्या कमांड्स याच्यामध्ये नाही आहेत. ठीक आहे. बट बाकीच्या सगळ्या कमांड्स मी याच्यामध्ये ऍड केल्यात. या आधी कमांड्स प्रॅक्टिस करा. मग मी उद्याला तुम्हाला बाकीच्या आज ज्या कमांड्स आपण बघितल्या, झिप किंवा फाइंड कमांड किंवा ch ओन कमांड किंवा लाईक ch मॉडिफिकेशनचे नंबर टेबल्स वगैरे, त्या कमांड्स मी वाटल्यास तर उद्या तुम्हाला देतो. ठीक आहे. सगळं तुमच्या डोक्यावरून जायला नको. आधी आहे हे प्रॅक्टिस करा. ऑल ऑफ यू. हो सर. येस सर. ठीक आहे. ठीक आहे. समजते सगळ्यांना एक्झॅक्टली काय चाललंय ते? का कोणाला समजतच नाहीये? समजतं सर. ओके. ठीक आहे गाईज. थँक यू सो मच. ॲक्चुअली मग उद्यापासून आपण एक वेबसाईट क्रिएट करायला चालू करू. एक छोटीशी वेबसाईट आणि त्याच्यानंतर शेल स्क्रिप्टिंग स्टार्ट करू. ठीक आहे. हार्डली आपल्याला आणखीन एक 7 डेज लागतील शेल स्क्रिप्टिंगला. त्याच्यानंतर आपण क्लाउड सर्व्हिसेस स्टार्ट करतोय. मीनवाईल ह्या कमांड्स तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या. ओके. ठीक आहे देन. थँक यू सो मच गाईज. थँक्स फॉर द जॉइन. उद्याचा टायमिंग सेमच असेल. जो 8:30 आहे तो कॉन्स्टंट टाइम. ठीक आहे. सर वीकेंडला जे घेणार आहे बॅच त्याचा टाइम आधी कळला तर जरा थोडं हां, बरं मी असेल. फ्रायडेला तसं तुम्हाला सांगेन. फ्रायडेला वगैरे ठीक. फ्रायडे म्हणजे उद्याच सांगेन मी तुम्हाला. डोंट वरी. ओके. येस. ओके. ओके गाईज. थँक यू सो मच. थँक्स फॉर द जॉइन. गुड नाईट ऑल. थँक्यू सर. बाय. येस.